हॅलो फ्रेंड्स, आज आपण हे प्रॉन्सचं सुकं करायचं आहे. भातात आपण मिक्स करून खाऊ शकतो. पण हे साफसूप केल्यानंतर याचं वजन 300 ग्राम झालं आहे. ते आणलेली ही 500 ग्राम आहे, पण सगळे धुतून साफ करून इतकी उरतात. आता त्याला आपण आलं लसूणची पेस्ट लावायची. याच्यात थोडी हिरवी मिरची पण घातलेली आहे आणि पेस्ट लावून थोडा वेळ ठेवायची. ही एक 5 मिनटं तरी ठेवली तर बरं होईल. पण मला आता जास्त वेळ पण नाही आहे थांबायला, म्हणून मी 5 मिनटंही ठेवणार आहे. ही 5 मिनटं ठेवल्यानंतर याला थोडी हळद पावडर घालायची. म्हणजे याचा जरा हिंबूसपणा कमी होतो. आणि जेव्हा मी साफ करून ठेवते ना, तेव्हाच त्याला याला मीठ लावून ठेवते. पुन्हा मिठाची गरज नाही पडत. ही 5 मिनटं अशी ठेवून द्यायची. आता कढईत थोडं तेल घातलं आहे. तिकडे सुंगटं ती थोडी मॅरिनेट होईपर्यंत तसेच ठेवून दिले. आणि आता इकडे आपण तेल गरम झाल्यानंतर कांदा घालूया. आता कांदा जरा चांगला परतून घ्यायचा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त पण कांदा घालू शकता, कारण प्रॉन्सला जरा कांदा जास्त घातला तर ते छान लागतात, खायला पण बरे लागतात. पण प्रॉन्स शिजायला पण वेळ लागत नाही जास्त, पण कांदा शिजायला जरासा वेळ लागतो. असा हा कांदा शिजायला ठेवायचा. त्यावर शिजण्यासाठी कांदा झाकण ठेवायचं कढईवर. कमी वाटतो म्हणून पुन्हा 2 कांदे कापले, जरा आणखी घालते त्याला. त्यावर पाहूया कांदा किती शिजला तो. मीठ घातलं नव्हतं ना, मीठ घालायचं. मिठाचा वापर नेहमी कमी झालेलंच बरं. कमी झाल्यानंतर लागलं तर पुन्हा घालता येतं. रंगा कितपत शिजला असं पुन्हा पाहूया. कांद्याचा रंग बराच नरम झाला आहे, रंग पण बदलला आहे. त्याच्यात हा मसाला घालू. हा लाल तिखट आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. तुम्हाला कसं तिखट पाहिजे तसं घालू शकता. आणि हा 1 चमचा गरम मसाला आहे. ढवळूया. मसाला कांद्यात मिक्स झाला पाहिजे. ते चांगल्यापैकी ढवळून घ्यायचं. आणि प्रॉन्सला पाणी सुटलंय ते याच्यात घालूया, की जेणेकरून कांदा जरा नरम होईल. ढवळूया. कांदा शिजला, कोरडी झाली. आता कांदा शिजला आहे, नरम झाला आहे. प्रॉन्सला मी कोकमा लावायची विसरली, बारीक करून घेतली कोकमा. हे जरा लावायची. असं करायचं, जरा हिंबूसपणा पण जातो. आलं लसूण पण हिंबूसपणा जातो. आणि मग याच्यात ही घालायची. आणि वरती खाली हे सगळं करायचं. कांदा किती भाजून किती कांदा घातलेला ना, शिजून एकदम कांदा कमी होतो. हे सुंठ साफ करायला वेळ पण जातो. आमच्या घरात बऱ्याच जणांना असं मांसाहारच जास्त लागतं, मासे, चिकन. आता झाकण ठेवायचं, शिजू द्यायचं. गॅस जरा बारीक करायची. बघूया शिजली आहे सुंठ. आता रंग बदलला आहे त्यांचा. अशी जास्त शिजवायची नाही. गरम मसाला थोडासाच घालायचा. आणि काश्मीरी लाल मिरचीचं तिखट जरा जास्त घालायचं. कारण ह्याला गरम मसाला नाही घालायचा. हल्ली उकाडा खूप होतो आणि गरम मसाला जरा गरम जास्त पटतो. आणि आता याच्यात मी थोडंसं वाटण केलेलं, ते वाटण होतं खोबऱ्याचं थोडं, हे वाटण घालायचं. थोडंसं भाताबरोबर खायला पाहिजे म्हणून जरासं पाणी घातलं. आणि जरासं रस्स्याची अंगानीची पाण्याची जरा ओलसर, पण जरा जास्त ग्रेव्ही कसं हवं म्हणून जरा पाणी घातलं. खोबरं घातल्याने आणि जरा वाढून जाईल म्हणून. मग थोडा वेळ ठेवायला पाहिजे. सुंठ जरा आणखी थोडी शिजली की नाही का छान पाहूया. पाणी बरेच झालं आहे. आता उघडंच ठेवायचं 2 मिनटं. पाणी आटू द्यायचं.
थोडं सुकं होईल जरासं. कोणाला थोडा रस्सा कसा पातळ हवा तर थोडं ठेवू शकतात, पण मला इतकं पाण्याचं नको आहे म्हणून मी जरासं पाणी आटवत ठेवणार. पाणी आटलं की झाली, सुंगटं सुकली आहेत, शिजली आहेत बरी. तुम्ही ट्राय करा कधी पण. कधीतरी कंटाळा आला कालवण खायचं किंवा काही नाही आहे तर असं शॉर्टकटमध्ये करू शकता, पटकसं होतं. आटत आलं आहे. आता याला कोथिंबीर घालायची. हे काय कोणी स्त्रियांनीच घरी जेवण करायला पाहिजे असं काही नाही, तुमच्या मुलांनीसुद्धा हे करू शकतो कधीतरी हॉस्टेलमध्ये राहून. कारण बरीचशी मुलं कुठे ना कुठेतरी राहतात कामानिमित्त, नोकरीनिमित्त, शिक्षणाच्या निमित्ताने. अशी एक छोटी पॅन आणून केलं तर हे चालून जातं आणि एकदम छान लागतं. 2 कांदे, थोडं लाल तिखट, हळद पावडर, आलं लसूणाची पेस्ट हे लावून हे चांगलं होतं. जास्त वेळेला शिजायला लागत नाही. जरासं असं ओलसरपणा ठेवलं का भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खायला आपण. आता हा गॅस बंद करायचा.